चिमणी पाखर, चिमणी चिमणी पाखर जमली अंगणी, खेळाच्या या दुनियेमध्ये गेली रंगुनी. चिमणी चिमणी पाखर, चिमणी चिमणी पाखर जमली अंगणी, खेळाच्या या दुनियेमध्ये गेली रंगुनी. रंग माझा तिरंग तिरंग, रंग माझा तिरंग तिरंग, ओळखा पाहू कोण, अरे ओळखा पाहू कोण, ओळखा पाहू कोण. बोला की दीपक दादा, ओळखा की कोण, अरे ओळखा पाहू कोण, अरे ओळखा पाहू कोण. अरे मी तर आहे भारत भारत भारत, भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. नादच करायचा नाही बाबा, येळकोट येळकोट. लयच भारी लोकसेवा ई स्कूलचे लेकरांचे पालक इतके भारी आहेत, स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे बाबा. आलेला आदरणीय विचार मंच, अतिरथी महारथी या विचार मंचावर बसलेले सारे, आणि आज अगदी या स्कूलच्या शिपायापासून ते आमच्या प्रिन्सिपल पर्यंत, माझ्या जानकी पर्यंत ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू दे. ज्या कृष्णाईच्या पोटी आणि नाथ महाराजांच्या पोटी एका लेकराने जन्म घेतला आणि ज्योतीचा प्रकाश ज्योतिमय करत ह्या दीपकाने आपल्या लेकरांच्या आयुष्यामध्ये ज्योतीचं किरण पसरलं, ते आमचे बंधू दीपकजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे उद्या. त्यांच्या आई वडिलांसाठी सह्याद्रीच्या 350 कड्या कपारांमध्ये रहे त्याला राजा म्हणून जिने 18 केला, आणि 18 पकडचा जिने मावळा जमवला ती माई जिजाऊ. या जिजाऊंची तुम्ही रूप आहात सगळेजणी पोरींनो. तुम्हाला मला जिने विचार मंचावर आणलं, शेवटचा श्वास जिने दिनांसाठी आणि दलितांसाठी थांबवला, शेवटच्या श्वासापर्यंत समाजातील लेकरासाठी जिने प्राण ठेवला, तुम्हाला मला विचार मंचावर आणलं. शिक्षणाची जी प्रणिती झाली ती माय सावित्री. या सावित्रीची तुम्ही रोपात आहात की नाही? अरे भिव्या भाकरीच्या तुकड्यासाठी जन्म नाही रे तुझा, हा मामंजीचा शब्द जिने कानामध्ये साठवला, एक विचारांची क्रांती केली, एक वादळ, एक महामानव. आज देश संविधानांच्या विचारांच्या क्रांतीवर चाललाय. आपली लेकरं गेली पण पतीला जिनं कळवलं नाही, ती माय मायेची सावली, प्रेमाची माऊली माझी माय रमाई आणि रमाईच होती. या साऱ्यांना अभिवादन करत आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून माझं लेकरू फिरोज, इतका अभिमान आहे ह्या लेकराला शाळेबद्दल, इतका. मी म्हटलं एकदा घेऊन चल रे, मला तुझ्या शाळेत शाळाच बघायची. मग त्यांनी मला सांगितलं कोणाची शाळा आहे, काय शाळा आहे, आणि मला अभिमान वाटला पुण्यातल्या ह्या लेकराची शाळा, कारण माझं माहेर पुण्यातलं. आणि म्हणून खूप ठिकाणी मी जाते, शारदाताई मुंडे 0 आहे, पण आज इथं आले तर माहेरच्या माणसांना भेटण्यासारखं आले. कारण माय गंगा दारातून थोडी भून वाहती, त्या गंगेचं रूपच म्हणजे माईचं नाव आहे. आणि हा लेकरानं ज्योतिबांचा वसा घेतला. ज्योतिबांचा वसा घेत घेत आज तुमच्या लेकरांचा खऱ्या अर्थानं वसा घेत, इतकं सोपं नाही बरं हे. आज 2000, मी सरांना बोलता बोलता विचारलं, आता मला जास्त काही माहित नव्हतं, 2000च्या पुढे आज ही लेकरं इथं लाभार्थी लाभ घेत आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत नक्कीच 20,000 होतील बरं का. अजून 2-4 ब्रँच छापावं लागतील तुला बाबा, नक्कीच 20,000 होतील. कारण सर्वांगीण विकास लेकरांचा अगदी सिनियर KG पासून, म्हणजे मॉन्टेसरी म्हणायचे आमच्या काळात, बरोबर का. मॉन्टेसरी पासून 12वी पर्यंतची लेकरं इथं आहेत. आता 12वीच्या पुढच्या पण शाळा काढाव्या लागतील बाबा. तर या 12वी पर्यंतची ही लेकरं, आणि या लेकरांचा सर्वांगीण विकास करण्याचं सामर्थ्य या लोकसेवा ही शाळेमध्ये आहे, विद्यालयामध्ये आहे. विचार मंचावर अतिरथी महाराजांसाठी तर बोलावं तितकं थोडंच आहे, आणि मलाही बोलण्यासारखं तितकं थोडंच आहे. पुन्हा एकदा मी 0. आज पिंपरी चिंचवड शहरात नव्हे, भारतभर, भारताच्या देशाबाहेर माझे कार्यक्रम चालू आहेत, पण तरीही मी 0 निमित्त आहे या धर्तीवर. काहीतरी तुमचं मला देणं होतं, आणि ही सगळी माणसं मला भेटणं होती, आणि हे लेकरं थोडंसं माझ्यासाठी वाजवणार होतं. बरं टाळ्या वाजवाय पोरांसाठी. हे बघा, हे काय थोडं, हे भेटणारी माणसं आहेत, भेटलेली आहेत तुम्ही. आणि खरं सांगू, इथून चाललेली वेळ कोणीही विकत घेऊ शकत नाही.
कोट्याधीश झाला माणूस, पण वेळ विकत घेऊ शकत नाही, येणारा श्वास विकत घेऊ शकत नाही. म्हणून श्वासाचे साक्षीदार आई बाप कुणी विकत घेऊ शकत नाही. 9 मास गर्भवास जिने वाहिल आणि उदरात पदरात घेतलं ती आहे माय. शब्द आणि शब्दांचा जागर आहे माय. नभांगणातील तारे मोजता येतील पण मोजता येणारी धुली तिकन अशी आहे रे माय. तुझी माय माझी माय. आज ह्या लेकरांचा कार्यक्रम जो साजर होणार आहे, जे लेकरं इथं ऍक्टिव्हिटीज करणार आहे आणि लेकरंही या शाळेमध्ये वागतात वावडतात ना, लई भारी आहेत. कारण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही संतांची भूमी आहे. ही जी भाळी जरी लावली नाही माती कपाळी तरी लेकरं टॉपर आहेत. आणि तुमची लेकरं तर वाघ आहेत, वाघ आणि वाघिणी आहेत. कारण या शाळेच्या प्राणांना ती वाढतायत. म्हणून आज ज्या कार्यक्रमात ज्यांनी भाग घेतलाय, नाही भाग घेतलाय, अशा लेकरांसाठी टाळ्या देऊया. शेवटचं चरण माझ्या आणि तुमच्या आणि या कृष्णा माईसाठी वाते आणि वाणीला विराम देते. कारण कार्यक्रम संपूर्ण तुमचा व्हायचा नाही तर अक्काचाच एक कार्यक्रम व्हायचा. अक्काने मारला धक्का असं व्हायचं आहे की नाही. जोरदार टाळ्या पोरींना तुमच्यासाठी. 2 शब्द. कोमल है कमजोर नहीं तू, कोमल है कमजोर नहीं तू, शक्ती का नाम ही नारी है. फोटोग्राफर कुठे? माझा नको, त्या पोरींचा काढाता. आणि हात वर करून बरं, म्हणजे माझ्या दीपक दादाला पण वाटू दे माझ्या पोरी बी लय भारी आहेत. फक्त पोरींनीच हात वर करा, नाही तर कोमल है कमजोर नहीं तू, कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. मौत भी तुझसे हारी है, फुल नहीं चिंगारी है, हम भारत की. अरे लय भारी आहे राव. इकडच्या अरे इकडच्या झोपल्या का काय? सगळ्यांचे हात वर पर. रिटेक घे वाळा, रिटेक घे. फुल नहीं चिंगारी है, हम भारत की. लय भारी है, लय भारी. इसके लिए लेकरों की भी आप माँ बाप बहुत प्यारी है ना. आणि म्हणून आई तशी आहे ग, आई तशी आहे. 9 मास गर्भवास दिलं वाहिल आणि उदरातून पदरात घेतलं ती आहे माय. आज आई बापाबरोबर आपल्या लेकरांना काही कमी पडू नये म्हणून घराच्या बाहेर पडली. कितीतरी जणी हाफ डे काढून आल्यात आपल्या मुलांसाठी. आल्यात की नाही हाफ डे काढून? हा, माझ्या लेकरांसाठी. आणि म्हणून आई भारी आहे. 9 मास गर्भवास जिने वाहिला आणि उदरातून पदरात घेतलं ती आहे माय. शब्द आणि शब्दांचा जागर आहे माय. नभांगणातील तारे मोजता येतील पण मोजता येणार नाही धुलीतील कण अशी आहे रे माय. तुझी माय माझी माय, साऱ्यांचीच माय. जोपर्यंत आहे ना माय तोपर्यंत किंमत कळत नाही. गेली ना निघून, किती किंमत दिली तरी, किंमत किती दिली तरी परत मिळत नाही. अशी आहे रे माय. बोटाला धरून चालवतो तो बाप आहे पोरींनो. पहिली पाटी, पहिली शाळा, पहिलं पुस्तक बाप है पोरिन्नो. हर घर में बाप है, हर घर में बाप है, लेकिन हर घर में बेटी नहीं है. जिस घर में है बेटियां उस घर का कोना कोना पावन चौगुना है. जिस घर में है बेटे वो तो भाग्य है, जिस घर में है बेटे वो तो भाग्य है, लेकिन जिस घर में है बेटी वो तो सौभाग्य और सौभाग्य ही है. आणि म्हणून आजही तुमच्यासाठी भरून दिलेली पिशवी बाप घेऊन येतो ग पोरींनो, थोडं थोडं साठून. 10 घरची पायतानं तुमच्यासाठी झिजवतो तो बाप आहे पोरींनो. आणि मग पोरगी काय म्हणते माहिती? एक कडवं फक्त बापासाठी, नंतर आईसाठी. माणीला विराम 2च मिनिटात पुढच्या. माझ्या डोळ्यातली असव, माझ्या डोळ्यातली असव, कोणी मायेन पुसताना पोरी होंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. पोरी होंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. मला कसं होत या कोणी बाबा म्हणताना, कोणी बाबा म्हणताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदा ठिगळ लावलेलं, उभ्या जिंदगीचं जान मरान सुसलेलं. उभ्या जिंदगीचं जान मरान सुसलेलं. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना. माया हरीण काळीज, माया हरीण काळीज, लेकरा जपतिया फार. बाप नारळ खोबर, बाप नारळ खोबर. माया
नारळाच पाणी साधी सुधी मही माय साधी सुधी मही माय तिची साधी राहानी दोन तीन ठिगळाच लुगड नेसतिया माय तिला मायेन आभाळ बाप डोळा तू या वघाळ माय पुसती पदर माय पुसती पदर बाप नारळ खोबर माय नारळाच पाणी एकदा लागली हो पैज ही लेकर कोणावानी तू मायेची माऊली तू त्यांची गसावली ही लेकर तू हावानी बाप लागला हो बोलू अव नव नव अव नव नव माय लागली हो बोलू माय लागली हो बोलू माय लागली हो बोलू माय लागली हो बोलू थोडं थोडं तुमच्या वाणी थोडं थोडं माझ्या वाणी थोडं थोडं तुमच्या वाणी थोडं थोडं माझ्या वाणी ही लेकर दोहावानी ही लेकर दोहावानी ही लेकर दोहावानी बाप नारळ खोबर माय नारळाचं पाणी बाप नारळ खोबर नारळाचं पाणी बाप नारळ खोबर माय आहे ना तुमच्याकडे नारळाचं पाणी दिल से बोलो यार आपल्या आईसाठी बाप नारळ खोबर माय बाप नारळ खोबर माय मागचे नारळाचं पाणी आहे का नाही अरे नारळाच्या पाण्याशिवाय तुमचा जन्मच नाही राहणार कोट्याधीश झाला माणूस बाप नारळ खोबर माय बाप नारळ खोबर माय बाप नारळ खोबर माय बाप नारळ खोबर माय नारळाचं पाणी